बीडमध्ये धनंजय मुंडेंचे समर्थक आक्रमक झालेत। मनोज जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल करा अशी त्यांनी मागणी केली आहे। गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन करणार अशी देखील त्यांची भूमिका आहे। पोलीस ठाण्याच्या बाहेर या समर्थकांनी ठिय्या आंदोलन दिलेलं आहे। मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंसंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याचा त्यांचा आरोप आहे। बीडच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये हे सर्व मुंडे समर्थक जमा झालेले आहेत। विष्णू बुर्गे आमचे प्रतिनिधी फोनलाईनवरून आपल्या सोबत आहेत। विष्णू, मनोज जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल करा अशी त्यांची मागणी आहे। अद्यापही त्या ठिकाणी मुंडे समर्थक आहेत का? काय सध्याची परिस्थिती आहे? दुपारपासून हा सगळा घटनाक्रम सुरू झाला। दुपारपासूनच बीड जिल्ह्यातल्या दोन पोलीस स्टेशन समोर पोलीस स्टेशन परळी आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड या दोन ठिकाणी जे आहे ते आंदोलनकर्ते आक्रमक झाले होते। मनोज जरांगे पाटील यांनी परभणीमध्ये केलेलं वक्तव्य त्याच्या निषेधार्थ आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केलेली होती आणि त्यावेळेस पासून म्हणजे दुपारपासूनच या ठिकाणी हे आंदोलन सुरू केलं होतं। वरिष्ठ अधिकारी इथं येत नव्हते त्यामुळे देखील ते आक्रमक झाले होते। वरिष्ठ अधिकारी एक तासापूर्वी या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सगळी प्रक्रिया त्यांनी समजावून सांगितली आहे। गुन्हा नोंद केला जाईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। सध्या गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे। खरं तर आक्रमक झालेले कार्यकर्ते जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। अजूनही आंदोलनकर्ते शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या देऊनच आहेत। त्यांची मागणीच एक आहे की जोपर्यंत आक्षेपार्ह विधान करणारे जे मनोज जरांगे पाटील आहेत, धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध त्यांनी हे विधान केलेलं आहे आणि त्यामुळे गुन्हा नोंद करावा अशीच मागणी त्यांची आहे। जोपर्यंत गुन्हा नोंद होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असं देखील ते सांगतायत। सविस्तर माहिती सर।